उपवर्गीकरणाच्या विरोधात 17 ऑगस्ट रोजी नेवासा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात सर्व आंबेडकरी फुले शाहू आंबेडकर विचारांच्या संघटना आणि कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून सहभागी व्हावे असे आवाहन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले आहे। नेवासा येथे आयोजित बैठकीत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपवर्गीकरण विरोधी मोर्चाची माहिती देत समाजातील सर्व घटकांना एकजूट होण्याचे आवाहन केले। यावेळी बोलताना त्यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी गट-तट बाजूला ठेवून संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकत्र यावे असे स्पष्ट केले। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजाची एकसंघ भूमिका राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले। बैठकीस संजय बनसोडे, सुशील घायजे, सुरेश गायकवाड, भास्कर लिहिणार, भाऊसाहेब जगधने, सुनील वाघमारे, दयानंद खिल्लारी, पप्पू इंगळे, नितीन भालेराव, रवी पारखे, बाबासाहेब शिरसाट, प्रवीण गायकवाड, विकास साठे, मल्हारी मोरे, सातारे सर, राजू पंडित, विजू राजगिरे, संपत साळवे, बाबासाहेब केदारे, चेतन साळवे, विजय शिरसाट, बाबासाहेब अल्हाड, उत्तम गायकवाड, अमोल मोरे, अशोक राजगिरे, स्वप्नील सोनकांबळे, कडुबाळ गायकवाड, पोपट सरोदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीत मोर्चाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि 17 ऑगस्ट रोजी नेवासा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज या मीटिंगच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीतले सर्व गटतट बाजूला ठेवून या नेवासा तालुक्यामध्ये अपकरणाच्या विरोधामध्ये आणि आरक्षण बचावण्यासाठी आपण 17 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य मोर्चाचे नियोजन नेवासा तालुक्यामध्ये करत आहोत। यामध्ये या आरएसएस बीजेपीच्या सरकारने जो घाट घातलेला आहे, आरक्षणाचे तुकडे करून मातंग आणि बौद्धामध्ये भांडे लावण्याचं काम हे केलेलं आहे। आणि आमच्यातलेच काही जे आरएसएसला मानणारे जे लोक आहेत ते लोक आरएसएसच्या दावणीला बांधून या आरक्षणाची तोडफोड करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करत आहेत। त्या संदर्भामध्ये आम्ही 17 ऑगस्ट रोजी नेवासा तालुका तहसील कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा सर्व पक्ष आणि सर्व समाज मिळून करणार आहोत। तिथं मातंग आणि बौद्ध एकत्र येऊन आम्ही या मोर्चाचं आयोजन आणि नियोजन करणार आहोत। याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं अशी मी सर्वांना विनंती करतो। नेवासा तालुक्यामध्ये आज नेवासा येथील देवगड फाटा आज बैठक पार पडली। बैठकीचा विषय असा होता की उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही सगळ्या तालुक्यातील लोक एकत्र येऊन 17 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात ठरलो आहे आणि हा मोर्चा अतिशय भव्य होणार आहे। सगळा समाज एकत्र आलेला आहे। विशेषतः आमचे मातंग बांधव सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। तर मला सर्वांना विनंती करायची, नेवासा तालुक्यातील सर्व गटाचे कार्यकर्ते आहेत, आरपी असतील, वंचित असतील, कवाडे गट असतील, आनंदराव गट असतील, आपले जेवढे दलित गट आहेत त्या सगळ्या गटांनी एकत्र येऊन गावागावात जाऊन बोर्ड लावायचे, फॉर्मेट छापायचे, रिक्षा फिरवून हा मोर्चा आपला कसा भव्य होईल याची सगळ्यांनी म्हणजे प्रत्येकाने विशेष म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी याची मला माझी विनंती आहे सगळ्याला प्रत्येक खेड्यापाड्यात तुम्हाला फिरून याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। विशेष म्हणजे याच्या अगोदर आपण 17 ऑगस्ट का ठेवली तारीख की 9 तारखेला नगरचा मोर्चा आहे। नगरला पण आपलं सगळं यायचं आहे। 3 तारखेला कोपरगावचा आहे। कोपरगाव तर तुम्हाला जमलं नाही, पण नगरला जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा आहे, अतिशय भव्य मोर्चा त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे। आणि बाबासाहेबांनी दिलेलं आपलं आरक्षण हे आपल्याला जीवन ठेवायचं आहे आणि या ठिकाणी या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याकडं जे करायचंय ते फक्त कारण आहे, पण या जातीवादी व्यवस्थेला संविधानात मुडके सारायचे अशी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे। आणि म्हणून आपल्याला हा मोर्चा अतिशय मोठ्या प्रमाणात द्यायचा आहे, काढायचा आहे। आपण सगळ्यांनी एक दिलाने त्या मोर्चात सामील व्हायचं आहे।